योगदान आहे। आपण सर्वांनीच या लिबर्टी प्रीमियर लीगला जो हातभार लावला यातूनच ही लीग यशस्वी होते आणि आपल्या सर्वांमुळे ही लीग होते हे सर्वात महत्त्वाचं। मी सर्वप्रथम आपल्याला ज्या मॅन ऑफ द मॅच आज ज्यांनी दिल्या होत्या ते विनोद वाघमारे साहेब यांना एका ठिकाणी अर्जंट जायचं असल्या कारणाने मी सर्वप्रथम किरण जाधव आमच्या कमिटीचे मेंबर यांना विनंती करतो की त्यांनी विनोद वाघमारे साहेब यांना सन्मानित करावं। याला जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। रुकोगे नहीं? बरं, त्यांना थोडंसं अर्जंट जायचं असल्यामुळे मी काही ट्रॉफीजचं अनाउन्समेंट या ठिकाणी करतोय। सर्वप्रथम जी मॅच झाली होती त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय तो महेश बिरवाडकर। मी विनोद वाघमारे यांना विनंती करतो की त्यांनी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी सुपूर्द करावी। तसेच द्वितीय मॅच जी झाली होती या द्वितीय मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे तो संदीप पाटील। फाइनल का भी वही है मेरी तरफ से 500 है। बरं, विनोद वाघमारे साहेब यांनी अनाउन्स केल्याप्रमाणे फायनलचे जे मॅन ऑफ द मॅच आहे त्यांना त्यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी त्यांनी डिक्लेअर केलं आहे आणि फायनलचा मॅन ऑफ द मॅच देखील मला लवकर अनाउन्स करावा लागतोय पण तो देखील आहे संदीप पाटील। कोण आणि 2 टोप्या रे। मी त्यांना विनंती करतो की पुढील मॅचचं मॅन ऑफ द मॅच त्यांनी सुपूर्द करावं। मॅन ऑफ द मॅच आहे तो अनिकेत पवार। चलो, थँक्यू व्हेरी मच सर्वांना आणि असाच उत्साह आणि पुढच्या वर्षी पण आपण जबरदस्त धमाल करू। जय भीम। थँक्यू, धन्यवाद भाई। या पुढील सर्वप्रथम आपण ज्यांनी आपल्याला स्पॉन्सरशिप दिली होती, ज्यांनी स्पॉन्सर केलं, सर्वप्रथम विनोद वाघमारे साहेबांना एका ठिकाणी जायचं असल्या कारणाने मी त्यांचा सत्कार आणि काही मॅन ऑफ द मॅच त्यांच्या हस्ते देऊ केला। ही लीग ही तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आणि तुमच्यामुळे होणारी लीग आहे। तुम्ही आत म्हणून ही लीग आहे आणि तुमच्याशिवाय ही लीग राहणार नाही। तुमचं यापुढील देखील तुमचं सर्वांचंच कर्तव्य आहे की ही लीग आम्ही कमिटी असो नसो, नवीन कमिटी येईल, अजून काही नवीन कमिटी येतील, मेंबर बदलले जातील, पण ही लीग चालू राहिली पाहिजे अशा या अपेक्षेसह मी या ठिकाणी सर्वप्रथम या लीगसाठी ज्यांनी स्पॉन्सरशिप आपल्याला दिली होती ते आमचे सुभाष फुगावकर साहेब। मी शशिकांत कांबळे यांना विनंती करतो की त्यांनी सुभाष फुगावकर साहेब यांना सन्मानित करावं। इकडे मी खाली बसतो।
हे एवढेच आहेत मंग्या मंग्या तसेच गेल्या वर्षी देखील आणि याही वर्षी आपल्याला नाश्त्याची ज्याने सोय करून दिली होती तो आपला मित्र आपला सहकारी खेळाडू संदीप पाटील यांचा देखील आम्ही या ठिकाणी सन्मान करत आहोत. एकदा जोरदार टाळ्या वाजवा संदीपसाठी. मी महेश बिरवाडकर यांना विनंती करतो की त्यांनी संदीप यांना सन्मानित करावं. तसेच मी गेल्या वर्षीचा उल्लेख केला. गेल्या वर्षी आणि याही वर्षी ज्यांनी कोणत्याही प्रकारचा DTP वर्क असो आपल्याला सहकार्य केलं, त्याशिवाय स्पॉन्सरशिप रोख रक्कम देखील ज्यांच्याकडून आपल्याला प्राप्त झाली, असे शिवाजी जाधव यांचा सन्मान करण्यासाठी मी या ठिकाणी जितेंद्र जाधव यांना आमंत्रित करतो. तू ये ना, ये तू पण ये ना. अजून कोण राहिलाय दोघांचे करतो ते ट्रॉफीच्या लाईनीत दोन ते पहिले दोन आणि बरोबर ट्रॉफीचं संपेल ना. मानद मॅच विनर गेला, फेअर प्लेचा एक गेला. मानद मॅच बरोबर बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर पपेदारा नथुराम बोलतो राहिले. पपेदारा पण आहे तीन आहेत तीन. तसेच या लीगसाठी ज्यांनी रोख रक्कमच्या स्वरूपामध्ये आपल्याला स्पॉन्सरशिप दिली असे आपले खेळाडू सुहास मोहिते या ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये यावं. आम्ही सन्मानित करतोय सुहास मोहिते यांना. महेंद्र कौंडर यांनी सुहास मोहिते यांना सन्मानित करावं. तसेच हे दोन आकर्षक चषक ज्यांनी आपल्याला स्पॉन्सर केलेले आहेत, असे अद्वितीय चषक स्पॉन्सर केला आहे तो संगीता सदानंद कांबळे यांनी. सदानंद मानका कांबळे यांच्या स्मरणार्थ हा चषक आपल्याला स्पॉन्सर केला आहे. मी योगेश कांबळे यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावे. राजेश कांबळे यांना मी विनंती करतो की त्यांनी योगेश कांबळे यांना सन्मानित करावं. अजून नाहीत सन्मान चिन्ह, अजून सन्मान चिन्ह नाहीत. अजून सन्मान पॅटर्न करू यांच्या भाषांचे. तसेच हा प्रथम चषक ज्यांनी आपल्याला स्पॉन्सर केला तो दिवंगत अपर्णा गमरे आणि भीमराव गमरे यांच्या स्मरणार्थ हा स्पॉन्सर खरा तर
एका अटीवर स्पॉन्सर करण्यात आलं होतं आणि ती अट होती नाव न सांगण्याचं. तरी स्पॉन्सरचं नाव आम्हाला गुलदस्त्यात ठेवता येत नसतं. या ट्रॉफीसाठी स्पॉन्सर केलं ते अमर भीमराव गमरे यांनी. मी या ठिकाणी सुमित गमरे उपस्थित आहेत. मी सुमित गमरेंना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी उपस्थित व्हावं. मंगेश घेवडे हे त्यांना सन्मानित करतील. धन्यवाद सगळ्यांचे. अजूनही काही स्पॉन्सर्स ज्यांनी आपल्याला स्पॉन्सरशिप दिली होती, मी त्यांच्या नावांचा उल्लेख करतोय आणि त्यांना सन्मानचिन्ह आम्ही त्यांच्या घरी जाऊन सुपूर्द करू. काही कारणास्तव आम्ही या ठिकाणी सन्मानचिन्ह अवेलेबल करू शकलेलो नाही, याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. तरी आपल्या सर्वांना या लीगसाठी सुभाष सावंत साहेब यांनी रोख रक्कमच्या स्वरूपामध्ये आपल्याला स्पॉन्सरशिप दिली होती. तसेच या लहान मुलांसाठी त्यांना प्रेरणा मिळावी यासाठी आपला सहकारी खेळाडू किशोर मागाडे यांनी सम्यक इंद्रजित मागाडे यांच्या नावाने मेडल्स या ठिकाणी दिलेले आहेत. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात या दोघांसाठीही. या सर्व स्पॉन्सर्सला आम्ही त्यांच्या घरी जाऊन आम्ही सन्मानचिन्ह सुपूर्द करू. यापुढील मॅन ऑफ द मॅच आहे ती अनिकेत पवारपर्यंत. चौथी मॅच आजच्या लीगची जी झाली होती, या मॅन ऑफ द मॅचसाठी पुन्हा एकदा मी शशिकांत कांबळे यांना विनंती करतो की ही मॅन ऑफ द मॅच त्यांनी सुपूर्द करावी. आणि मॅन ऑफ द मॅच आहे ती संदीप पाटील. ट्रॉफी आणि ट्रॉफी, अजून एक ट्रॉफी, अजून एक ट्रॉफी अंपायरिंग उपयोगाला येतील नंतर. भाई भाई इकडे इकडे तिकडे तिकडे टोपी टाया टाया रे. सर्व कमिटी मेंबरनी जरा वरती कॉमेंट्री बॉक्समध्ये यावं. सर्व कमिटी मेंबर्सनी जरा कॉमेंट्री बॉक्समध्ये यावं. संदीप पाटील कमिटी मेंबर आहे. संदीप पाटील आपणही कॉमेंट्री बॉक्समध्येच थांबावं. इंद्रजित मागाडे ये सर्व कमिटी मेंबर्सला मी विनंती करतो की त्यांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये यावं. या पुढील मॅन ऑफ द मॅच आणि ती मॅन ऑफ द मॅच सुपूर्द करतील जितेंद्र जाधव. या पुढील मॅन ऑफ द मॅच आहे ती अनिकेत पवार. तुमच्यातला जोश, तुमच्यातला उत्साह असाच चालू राहू दे मित्र. थँक्यू डीजे. या पुढील मॅन ऑफ द मॅच सुपूर्द करतील ते शिवाजी जाधव आणि पुढील मॅन ऑफ द मॅच आहे ती अनिकेत कांबळे. ज्युनियर थॉमस या ठिकाणी अवेलेबल नाही. परेश कांबळे अवेलेबल आहे का? आशिष गमरे हे अनिकेत कांबळे यांची मॅन ऑफ द मॅच स्वीकारत आहेत.
पुन्हा एकदा बरं आपण नंतर नाचूया. या पुढील मानवरे मॅच मी आमचा सर्वांचाच आवडता खेळाडू लिबर्टी गार्डनचा अष्टपैलू खेळाडू संदीप पाटील यांना विनंती करतो की त्यांनी मानवरे मॅच सुपूर्द करावी. पुढील मानवरे मॅच आहे ती अनिकेत पवार. बरं पुन्हा एकदा लक्ष द्या. यापुढील मानवरे मॅच डिक्लेअर करण्यापूर्वी मी थोडंसं वर्णन करतो. बराचसा उशीर झाला आहे, आपण दिवसभर खूप थकलेले देखील आहोत. लिबर्टी गार्डन क्रिकेटमध्ये मागच्या जवळपास 30 वर्षामध्ये म्हणजे मी पाहिलेला खेळाडू 30 वर्ष सतत मी ज्याला खेळताना पाहतोय आणि लिबर्टी गार्डनचं ज्याने नाव संपूर्ण मुंबईभर ज्याने गाजवलं आणि एक नवीन पिढी त्याच्याच हाताखाली पुन्हा एकदा तयार होताना दिसते. हा खेळाडू मी मानवरे मॅच देण्यासाठी विनंती करतो सुभाष फुगावकर साहेबांना. आणि मानवरे मॅच आहे सगळ्यांच्या हस्ते दिलं ना. मग तुझ्या हस्ते दिलं, तुझ्या हस्ते ट्रॉफी दिली. मी दिले. मिठे ये ना, मिठा मिठाला सांग. हां मिठाला बोल. यापुढील मानवरे मॅच देतील इंद्रजित मागाडे आणि मानवरे मॅच आहे हरवंडी एक्सप्रेस अर्जुन. दहा झाला तू थांब जाऊ नको. पुन्हा हा दे शाल कुठे बंधूंनो सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. आज आपलं द्वितीय पर्व जे इतके उत्कृष्ट प्रकारे आपण साजरे केले आहे यात सर्वांचा सहभाग आहे. पण रोनकसुद्धा खूप मेहनतीने याच्या मागे पळतोय. आम्ही एवढा वेळ देऊ शकत नाही तेवढा रोनकनी दिलेला आहे. आणि खास करून त्यांनी पोरांना प्रेरित करण्यासाठी ज्या ह्या टोप्या आहेत आज माझ्या भावाकडनं स्पॉन्सर झालेला आहे रोनक. एक छोटासा सत्कार त्याचा करतोय. सर्वांनी जोरदार टाळी वाजवायचे आहेत. त्यांचा सत्कार करतील फुगावकर सर. तुम्ही या जरा, तुमच्या हस्ते सत्कार झाला पाहिजे. जरा ढोल टाळ्या वाजवायच्या आहेत. बरं अजून एक 2 मिनटं फक्त. अजून एक सत्कार आम्ही करतोय. या लहान मुलांना आपण गेल्या वर्षीपासून जेव्हापासून लीग चालू झाली आपल्या विभागातील लहान मुलं जी 16 वर्षाखालील आहेत त्यांना आपण संधी देत असतो. आणि या खेळाडूंना प्रेरणा मिळावी म्हणून आमच्याच एका खेळाडूने
त्यांच्यासाठी मेडल्स सुपूर्द केले होते, स्पॉन्सर केलेत. मी किशोर मागाडे यांना या ठिकाणी येण्याची विनंती करतो. किशोर मागाडेंना सन्मानित करतील किरण जाधव. बराचसा उशीर होतोय मला माहिती आहे, पण एवढी मोठी लीग करायची तर एकटं दोघांचं काम नव्हे, सगळ्यांचं मेहनत असते. हे जे ग्राउंडवर आपण एक बॉलिंग साईडला नवीन पीच बघतोय, हे पीच बनवण्यासाठी आम्ही स्पेशली गावावरून माणूस बोलवला होता आणि रत्नागिरीवरून आलेला तो माणूस म्हणजे आमच्या इथला नावाजलेला गोलंदाज संदीप सावंत. ही त्यांनाही सन्मानित करतोय आम्ही. लोंढेचा पोरगा त्याचा पण घेवी. विनोद घेवडे सर. बरं, धन्यवाद डीजे, धन्यवाद. बरं, जसं मी म्हटलं की बऱ्याच जणांचं सहकार्य लाभलं, त्याचप्रमाणे आपला सगळ्यांचा परिचयाचा असा या मैदानामध्ये बऱ्याच वेळा दिसणारा अवी, या अवीचाही आम्ही या ठिकाणी सन्मान करतोय. खूप मोठं योगदान आम्हाला लाभलंय. सन्मान करतील. आम्हाला सहकार्य करणारा इतर सर्व आमचे मित्र परिवार सगळ्यांचं करणं भारी पडतं. बरं, सगळ्यांचे तुमचे आभार. अजून एक सत्कार या ठिकाणी शिल्लक आहे. त्या सत्कारापूर्वी मी थोडासा अजून उल्लेख करतो. हे बॉलिंगचं जे पिच आहे अथवा आजचा जो यूट्यूबसाठी बेस आपण लावला होता, या सगळ्यासाठी खूप मेहनत लागली आणि ज्याने सगळ्यांनीच मेहनत केली, पण ज्याने पुष्कळ अशी मेहनत घेतली, अक्षरशः कंबर पकडण्याची वेळ त्याच्यावर आली होती. आपला सहकारी खेळाडू किशोर मागाडे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवून द्या. खूप मेहनत घेतलेली आहे या खेळाडूने. मी या ठिकाणी आपण सगळ्यांनी मेहनत घेतलेली आहे. तुमच्या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवून द्या. त्याचप्रमाणे मगेंद्र कवंडर दिवस रात्र या लीगसाठी झटत होते आणि आमचे सर्वच कमिटी मेंबर्स. त्यातही एक अजून विशेष सत्कार आम्ही या ठिकाणी करतोय, तो म्हणजे तुमच्या सर्वांच्या प्रेमाने ज्यांचा आनंद द्विगुणित होतो आणि तुम्ही प्रेम नक्कीच दर्शवाल असे आपले विनोद सर आम्हाला वेळोवेळी सहकार्य केलं. आम्ही हक्काने त्यांच्याकडे कोणती गोष्ट मागत होतो आणि तिथून आम्हाला ती सुपूर्द केली जात होती. मी विनोद सरांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं. कोण करतो? नाही नको नको नको. कोण करतो? मागे कर.
कोण राहिलंय बरं आपल्या सर्वच खेळाडूंमध्ये आपल्यापेक्षा वयाने म्हणा थोडेसे मोठे पण कायमच क्रिकेटचं प्रेम ज्यांच्यातून दिसून येतं असे पोलीस खात्यात कार्यरत असलेले नितीन किलतवडे साहेब यांचा एक सत्कार आम्ही या ठिकाणी करतोय. दिलीप किलतवडे साहेब, शशिकांत कांबळे यांच्या हस्ते आज त्यांना सन्मानित करण्यात येईल. जोरदार टाळ्या होऊन जाऊया दिलीप किलतवडे साहेबांसाठी. सगळ्यांचे आभार. आणि आपण आता मॅन ऑफ द मॅच जे आपण सुपूर्द केले असले तरी बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर, मॅन ऑफ द सिरीज, फेअर प्ले, फर्स्ट प्राइज अँड सेकंड प्राइज अजूनही प्रलंबित आहे. आणि या सुपूर्द करण्यापूर्वी मी सर्वांना एक सूचना करतो की ज्या प्रकारे तुम्ही सगळ्यांनी ही लीग यशस्वी करण्यासाठी आपल्याला मेहनत केली तशी एक थोडीशी मेहनत अजून आपल्याला करायची बाकी आहे. ही लीग जरी संपली असली तरी आपली कामं जी आहेत ती थोडीशी बाकी आहेत. ज्या ज्या वस्तू जिथून आपण आणल्या होत्या त्या आपल्याला तिथे नेऊन ठेवायच्या आहेत. तर आपण सगळ्यांनी त्यासाठी सहकार्य करावं ही विनंती. आणि मी ॲक्च्युअल जे प्राईज डिस्ट्रीब्युशन आहे त्याला सुरुवात करतोय. बेस्ट फिल्डरची ट्रॉफी सुपूर्द करतील इंद्रजित मागाडे. आणि बेस्ट फिल्डर आहे नितीन जाधव. एक सुरेख जेल. बेस्ट बॅट्समन आणि ही ट्रॉफी सुपूर्द करतील जितेंद्र जाधव. बेस्ट बॅट्समन ऑफ LPL 2025 ठरलाय तो अनिकेत पवार. आणि फेअर प्लेची माझी मी देऊन टाकेन. बेस्ट बॉलर. थँक यू डीजे. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट द्यायचं झालंच तर बेस्ट बॉलर सुपूर्द करतील शशिकांत कांबळे. आणि बेस्ट बॉलर ठरलाय तो अनिकेत कांबळे.
मी मी सुहास मोहिते यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी उपस्थित व्हावं. पुढील महत्त्वाची ट्रॉफी, महत्त्वाचा चषक आणि तो चषक म्हणजे मॅन ऑफ द सिरीज. एनी गेसेस? मॅन ऑफ द सिरीज आणि या टुर्नामेंटचा, या लीगचा मॅन ऑफ द सिरीज ठरलाय तो संदीप पाटील. वेल थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. गेल्या वर्षी पाहिलं असेल आणि याही वर्षी. बरं, एक पटकन एक शॉर्टमध्ये एक सत्कार उरकून घेतो पटकन. फक्त आपल्याला दिवसभर ज्याने स्कोरर म्हणून सहकार्य केलं तो प्रफुल्ल कासारे या ठिकाणी उपस्थित आहे. या प्रफुल्लचा सत्कार करण्यासाठी मी नागेश कांबळे यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं. नागेश कांबळे. धन्यवाद प्रफुल्ल. TPL असो किंवा LPL, प्रफुल्ल आम्हाला कायमच सहकार्य करतो. यापुढील पारितोषिक गेल्या वर्षी आणि याही वर्षी अतिशय महत्त्वाचं एक पारितोषिक आपण ठेवलं होतं, ते म्हणजे फेअर प्ले. जी टीम जो कर्णधार आपल्या कमिटीला सहकार्य करत असतो, जो दिवसभरामध्ये ज्या लीग होतात त्यांचे निर्णय मान्य करत असतो, अशा टीमला आपण फेअर प्ले हा अवॉर्ड देत असतो. आणि ही ट्रॉफी सुपूर्द करतील किरण जाधव. मी फेअर प्ले या टीमची घोषणा करतोय आणि टीम आहे लिबर्टी वॉरियर्स. यानंतर द्वितीय विजेता संघ. मी द्वितीय विजेता यासाठीच म्हणतोय कारण उपविजेता असं नसतंच. तुम्ही सगळेच विजेते आहात. आणि अगदी 2च मिनिटामध्ये हा येई संपुष्टात येईल. बघा, आज कोणता संघ जिंकला आणि कोणता हारला हे महत्त्वाचं नाही. खरं तर लिबर्टी गार्डनचं क्रिकेट जिंकलंय हे महत्त्वाचं आहे. आणि तुमच्या सगळ्यांच्या मधील क्रिकेटसाठी, तुमच्या क्रिकेट प्रती असलेल्या भावनेसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. या पुढील पारितोषिक द्वितीय विजेता संघ आणि हे सुपूर्द करतील शिवाजी जाधव आणि राजेश कांबळे. हा द्वितीय विजेता संघ ठरलाय तो लिबर्टी स्टार्स.
थँक्यू थँक्यू डीजे. बरं, जे जे लहान मुलं आहेत त्यांनी थांबायचं आहे, त्यांनी कमिटीशी संपर्क साधावा. आपल्यासाठी मेडलची व्यवस्था आम्ही इथे केली होती. ज्या ज्या लहान मुलांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला त्या सर्व खेळाडूंनी इथे थांबायचं आहे. आम्ही मेडल्स तुम्हाला सुपूर्द करणार आहोत. आणि लिबर्टी प्रीमियर लीग सीझन 2 या सीझन 2ची ट्रॉफी प्रेझेंट करण्यासाठी मी सुभाष फुगावकर साहेबांना विनंती करतो. लिबर्टीचा नंबर 1 विकेट किपर तर आज नाही म्हणू शकत, पण लिबर्टीचा नंबर 1 कॅप्टन आणि लिबर्टीचा सर्वोत्कृष्ट संघ ठरलेला आहे तो लिबर्टी कॅपिटल्स. शशिकांत कांबळे, तू ये. तू अध्यक्ष आहे, तू अध्यक्ष आहे, तुझ्या असं झालं. दोन्ही संघांचे अभिनंदन, सर्वच संघांचे अभिनंदन, सर्व खेळाडूंचे अभिनंदन. आणि सत्कार बरेच झाले मला माहिती आहे, पण एक शेवटचा सत्कार. ज्या वेळामध्ये अंगमेहनतीचं काम येतं त्या वेळामध्ये आमच्या एका कमिटी मेंबरला तोड नाही, आणि तो कमिटी मेंबर म्हणजे महेंद्र कॉन्डर किरण जाधव यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. आणि कोणत्याही खेळाडूने जाऊ नये. आपल्याला जसं सकाळी सगळ्यांनी सहकार्य केलं तसंच आत्ताही सहकार्य करा. ही लीग तुमच्यामुळेच यशस्वी झाले. आपलं सहकार्य अपेक्षित आहे. धन्यवाद.